सो हाय हॅलो वेलकम. मी प्रतीक जोगळकर. आज सुपर 30 न्यूमेरिकल सेशन मधला पुढचा टॉपिक ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर हा टॉपिक स्टार्ट करतोय. सो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. सो आज आपण जवळजवळ 2 आठवड्याने हा व्हिडिओ आलाय, कारण माझे एक्झाम चालू होते. सो रेग्युलर व्हिडिओ अपलोड होत नव्हते. सो इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ अपलोड होतील. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सो फर्स्ट क्वेश्चन, लेट्स सी फर्स्ट क्वेश्चन. सो सेशन चालू करायच्या आधी हे जे 30 क्वेश्चन्स आहेत ते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. सो हे 30 क्वेश्चन तुम्ही पहिला स्वतःहून सॉल्व्ह करा आणि देन या व्हिडिओमध्ये बघायला या जे क्वेश्चन्स रॉंग येतील ते, राईट. आणि ह्या सेशन मध्ये ह्या सेशनच्या अगोदर मी एक फॉर्म्युला शीट अपलोड केली होती ह्या टॉपिकची, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटरची. सो जर तुम्हाला ह्या टॉपिकचे फॉर्म्युले हवे असतील तर तुम्ही तो सेशन बघू शकता, राईट. सो ह्या सेशन मध्ये मी त्या फॉर्म्युलाने कसे क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत ते दाखवणार आहे. आणि जो कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तो तुम्ही स्वतःहून करा, राईट. सो जे कॅल्क्युलेशन्स आहेत तो पार्ट मी स्किप करीन इथं. जे फॉर्म्युला आहेत कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगेन आणि जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते तुम्ही स्वतःहून करू शकता, राईट. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्ट विथ द सेशन. सो लेट्स सी फर्स्ट क्वेश्चन. So first question, the wavelength associated with an electron accelerated through a potential difference of 100 volt. So मी फॉर्म्युला शीट मध्ये फॉर्म्युला सांगितला होता. वेवलेंथ असोसिएटेड विथ इलेक्ट्रॉन साठी एक शॉर्टकट आहे. दॅट इज, काय आहे तो शॉर्टकट? 12.27 अपॉन रूट व्ही. रूट व्ही हा शॉर्टकट आहे. ह्याच्यातनं आपण वेवलेंथ काढू शकतो. कोणाची? इलेक्ट्रॉनची. सो इथं व्होल्टेज दिले. व्होल्टेज किती आहे? 100 व्होल्ट. सो 100 व्होल्ट व्होल्टेज आहे. ही आहे वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. ही इलेक्ट्रॉनची वेवलेंथ आहे. सो आता व्ही मध्ये 100 टाका आणि सॉल्व्ह करा. 12.27 अपॉन रूट व्ही, रूट 100. सो हा कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट मी सांगितले. आता रूट 100चं रूट किती येत आहे? 10. 10 डिवाइड करून तुम्ही ते करू शकता. काय येईल आन्सर? ऑप्शन बी, राईट. सो हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून करा. नेक्स्ट क्वेश्चन. A proton and alpha particle are accelerated through potential difference of 100 volt. The ratio of wavelength associated with proton to that associated with alpha particle, to associated with alpha particle, alpha particle, alpha particle, राईट. सो प्रोटॉन साठी मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलं होता. काय आहे तो शॉर्टकट? 0.5537 अपॉन रूट व्ही. आणि अल्फा पार्टिकल साठी काय आहे शॉर्टकट? 0. अल्फा पार्टिकल साठी काय आहे? सॉरी, 537 नाही, 237. 0.237 अपॉन रूट व्ही. आणि अल्फा पार्टिकल साठी काय आहे शॉर्टकट? 0.101 अपॉन रूट व्ही. सो पोटेन्शियल दोन्हीला सारखंच आहे. दोन्हीला पोटेन्शियल सारखंच आहे. सो व्ही व्ही कॅन्सल होणार, कारण 100 व्होल्टच आहे ना. दोन्हीच्या ठिकाणी पण 100च आहे. इथं पण 100, इथं पण 100. सो दोन्ही 100 एकमेकांना कॅन्सल होते. राहणार काय? राहणार आहे 0.237 अपॉन 0.101. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला स्वतःहून करायचंय. तर हे कॅल्क्युलेशन कसं करणार? 0.101 टू जा किती? 0.202. 0.101 टू जा 0.202. पण हे जे वरचा आकडा आहे तो हा 0.202 पेक्षा थोडा जास्त आहे ना. सो रेशो काय येणार? हा जर 1 चा असेल तर हा डबल असणार आहे, पण डबल पेक्षा पण थोडा जास्त असणार, म्हणून त्याच्यामध्ये √2 इथे ऍड केलाय. ऑप्शन नंबर बी. तुम्ही करून बघू शकता, राईट. सो कॅल्क्युलेशन स्वतःहून करा. नेक्स्ट क्वेश्चन. वेव्ह इज थेरी क्वेश्चन आहे. वेव्ह इज असोसिएटेड विथ मॅटर. कधी कधी वेव्ह असो मॅटरशी असोसिएटेड विथ असेल असं त्याने विचारले. सो फर्स्ट, व्हेन इट इज इन मोशन विथ एनी वेलोसिटी, व्हेन इट इज इन स्टेशनरी, व्हेन इट इज इन मोशन विथ वेलोसिटी लाईट ओनली, नन ऑफ दिस. सो हे जे थेरी क्वेश्चन आहेत त्यांचे आन्सर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ह्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. वेव्ह मॅटरशी कसं कधी असोसिएट असते? जेव्हा ती कोणत्याही वेलोसिटीला असेल, कोणत्याही वेलोसिटीला असेल, राईट. नेक्स्ट क्वेश्चन. दोन आयडेंटिकल मेटल प्लेट्स show photoelectric effect by a light of wavelength lambda A falls on plate A and lambda B falls on plate B. Lambda A is 2 times lambda B. तर कायनेटिक द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज, कायनेटिक एनर्जीचं रिलेशन काय असेल?
कायनेटिक एनर्जी ऑफ ए आणि कायनेटिक एनर्जी ऑफ बी या दोन्हीचं काय रिलेशन असेल असं त्यांनी विचारले. सो यासाठी आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आपल्याला यूज करावं लागेल. सो काय इक्वेशन? इन्सिडेंट एनर्जी इंसिडेंट इज वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. हे आहे आईन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, राईट. सो ह्यामध्ये वर्क फंक्शन काय आहे? मेटलची प्रॉपर्टी आहे, म्हणजे वर्क फंक्शन प्रत्येक मेटलचं कॉन्स्टंट असतं. सो वर्क फंक्शन कोणावर डिपेंड करत नाही, ते कॉन्स्टंट प्रॉपर्टी आहे मेटलची, त्यामुळे ते कॉन्स्टंट असतं. वर्क फंक्शन इज कॉन्स्टंट. वर्क फंक्शन इज कॉन्स्टंट. तर आता जर वेव्हलेंथ ए ची बीच्या जर डबल असेल तर कायनेटिक एनर्जी किती टाइम्स होणार असं त्यांनी विचारले. सो फर्स्ट तर आपण ए आणि बी साठी दोन इक्वेशन लिहून घेऊया. एनर्जी इन्सिडेंट ऑफ ए इज वर्क फंक्शन कॉन्स्टंट आहे मेटलचं. मेटल प्लेट्स आहेत दोन्हीचे वर्क फंक्शन कॉन्स्टंट असणार आहे, प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ ए, राईट. आणि दोन्ही मेटल प्लेट आहेत त्यामुळे दोन्हीच वर्क फंक्शन सारखं असणार आहे, कारण मेटल प्लेट आहे. प्रत्येक मेटलची वर्क फंक्शन वेगळं असतं, प्रत्येक मेटलचं वर्क फंक्शन वेगळं असतं, ते कॉन्स्टंट असतं. सो इतर मेटल प्लेट आहेत त्यामुळे दोन्ही मेटल प्लेट असल्यामुळे दोन्हीचं वर्क फंक्शन सारखं असणार आहे. सो एनर्जी इन्सिडेंट ऑफ बी इज वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ बी, राईट. हे दोन इक्वेशन मिळाले. आता रिलेशन कसं काढणार याच्यामध्ये? सो हे बघा, वेव्हलेंथ काय आहे? वेव्हलेंथ ही डबल आहे ए ची बी पेक्षा, राईट. सो वेव्हलेंथ जर डबल असेल तर एनर्जी काय असणार? एनर्जी ऑफ ए इज हाफ टाइम्स एनर्जी ऑफ बी. कारण का? एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? एनर्जी इज hc बाय लॅम्बडा. एच कॉन्स्टंट आहे, सी कॉन्स्टंट आहे. सो एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा, राईट. सो जर वेव्हलेंथ 2 टाइम्स असेल तर एनर्जी हाफ होणार. वेव्हलेंथ जर 2 टाइम्स असेल तर एनर्जी काय होणार? हाफ टाइम्स होणार, राईट. सो हे एनर्जीचं रिलेशन का घेतलं? कारण इथे एनर्जी पाहिजे आपल्याला, त्यामुळे वेव्हलेंथ जर डबल असेल तर एनर्जी काय असणार? हाफ असणार. हे आपल्याला कळलं. आता हे आपण इक्वेशन सोडवण्यापेक्षा मी तुम्हाला एक दुसऱ्या मेथडने सांगतो, सोप्या मेथडनं कसं सोडवायचं ते. समजा एनर्जी इन्सिडेंट ऑफ ए म्हणजे ए वर 8 जूल 8 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी इन्सिडेंट केली. वर्क फंक्शन मेटलचं कॉन्स्टंट आहे, त्याला आपण 3 म्हणूया. प्लस कायनेटिक एनर्जी आता किती येणार? कायनेटिक एनर्जी येणार 5. कारण का? जर एनर्जी इन्सिडेंट 8 असेल, वर्क फंक्शन 3 असेल तर कायनेटिक एनर्जी 5 असली पाहिजे, राईट. सो हे आपल्याला पहिल्या इक्वेशन नुसार मिळाले, ह्या पहिल्या इक्वेशन मिळालं. दुसरे इक्वेशन काय? एनर्जी इन्सिडेंट बी. समजा दुसऱ्या बी वरती किती एनर्जी इन्सिडेंट केली? हाफ आहे, ए च्या हाफ आहे. बी वरती डबल आहे, सॉरी, बी वरती ए च्या डबल एनर्जी आहे. एनर्जी ऑफ बी इज 2 टाइम्स एनर्जी ऑफ ए. सो ए वर जर 8 इन्सिडेंट केली तर बी वर किती इन्सिडेंट करावी लागेल? 16, राईट. आणि मेटलचं वर्क फंक्शन कॉन्स्टंट आहे किती? 3. आपण इथे 3 घेतलं होतं, ते कॉन्स्टंट आहे 3. प्लस आता कायनेटिक एनर्जी इथे किती येणार? इथे येणार 13. कारण का? इन्सिडेंट केली होती आपण 16. सो 13 प्लस 3 इज 16. सो ह्या दोन आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळाल्यात. आता ह्या दोन ह्याच्यामध्ये कसं रिलेशन काढणार? हे बघ, ही काय आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ ए. 5 काय आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ ए. आणि 13 काय आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ बी, राईट. सो कायनेटिक एनर्जी ऑफ ए, कायनेटिक एनर्जी ऑफ ए, कायनेटिक एनर्जी ऑफ बी, बी ची कायनेटिक एनर्जी ही ए च्या काय आहे? ए च्या डबल आहे. ए च्या डबल आहे आणि डबल पेक्षा पण जास्त आहे. डबल पेक्षा पण जास्त आहे म्हणजे बी ची कायनेटिक एनर्जी ही काय आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ बी, ही आहे कायनेटिक एनर्जी ऑफ ए. सो कायनेटिक एनर्जी बी ची ए च्या काय आहे? डबल आहे आणि डबल पेक्षा पण जास्त आहे. डबल आहे आणि डबल पेक्षा पण जास्त आहे. डबल आहे आणि डबल पेक्षा पण जास्त आहे, राईट. सो कायनेटिक एनर्जी ऑफ बी इज ग्रेटर दॅन कायनेटिक एनर्जी ऑफ ए, राईट. आणि ती डबल पेक्षा पण जास्त आहे. सो काय येणार? कायनेटिक एनर्जी ऑफ बी ची ही काय आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ ए च्या डबल आहे. हे रॉंग आहे इक्वेशन. कायनेटिक एनर्जी ऑफ बी इज डबल दॅन डबल आणि त्याच्यापेक्षा पण मोठी आहे. डबल आहे आणि त्याच्यापेक्षा पण मोठी आहे. डबल आहे आणि त्याच्यापेक्षा पण मोठी आहे.
म्हणजे 5 टू चा किती 10, पण एनर्जी किती आहे 13. सो ही डबल आहे आणि डबल पेक्षा पण मोठी आहे. सो इक्वेशन काय येणार, कायनेटिक एनर्जी ऑफ ए इज लेस दॅन, ए कडे आहे ना, ए कडे टोक आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ ए इज लेस दॅन कायनेटिक एनर्जी ऑफ बी डिवायडेड बाय 2. ऑप्शन नंबर सी. कसं आलं हे, कारण कायनेटिक एनर्जी ऑफ बी मोठी आहे, कायम हे चिन्ह बी कडेच राहणार आहे, मोठं चिन्ह, राईट. पण मोठे, पण किती पेक्षा म्हणून मोठे, डबल पेक्षा, ए च्या डबल पेक्षा पण ती मोठे आहे, त्यामुळे हे असं इक्वेशन आलेलं आहे, राईट. सो नेक्स्ट क्वेश्चन, मोमेंटम दिले, मोमेंटम ऑफ फोटॉन, मोमेंटम पी इज 2 into 10 raised to minus 14 ग्रॅम पर सेंटीमीटर पर सेकंड. इट्स एनर्जी इज, एनर्जी काय फोटॉनची, फोटॉनच्या एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, एच सी बाय लॅमडा आपल्याला माहिती आहे. पण आता मोमेंटम दिले, मोमेंटम वरून कसं काढणार, तर आपल्याला लॅमडा माहिती आहे, लॅमडा इज एच बाय पी, आपल्याला माहिती आहे डी ब्रोगलीज वेव्हलेंथ लॅमडा इज एच बाय पी. तर ह्यावरून आपल्याला पी मिळेल, पी काय येणार, पी इज एच बाय लॅमडा, पी इज एच बाय लॅमडा, पी मिळाला. आता हा एच बाय लॅमडा, ह्या एच बाय लॅमडाला आपण काय लिहू शकतो, ह्या एच बाय लॅमडाला आपण पी लिहू शकतो. सो एनर्जी काय येणार, एनर्जी इज पी सी, पी किती आहे 2 into 10 raised to minus 14. Speed of light is 3 into 10 raised to 8. So energy is 6 into 10 raised to minus 6. Option number B. अर्ग मध्ये येणार कारण सगळे सीजीएस मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, a mass of an electron and c is the speed of light. Okay. Estimate ratio of wavelength of photon, wavelength of photon ची wavelength, estimate ratio of wavelength of photon of energy E. Photon ची energy E आहे. Okay. To that of electron, to that wavelength of electron of same energy. दोन्हीची एनर्जी सेम आहे. ठीक. ओके. आता हा कसा सॉल्व्ह करणार, आपल्याला माहिती आहे एनर्जी ऑफ फोटॉन, आपले मेन फॉर्म्युले, फोटॉनची एनर्जी काय असते, एच सी बाय लॅमडा. पण हा लॅमडा काय आहे, फोटॉनची वेव्हलेंथ आहे, राईट. एनर्जी फोटॉनची आहे त्यामुळे वेव्हलेंथ पण फोटॉनची. सो वेव्हलेंथ ऑफ फोटॉन काय येईल, वेव्हलेंथ ऑफ फोटॉन, वेव्हलेंथ ऑफ फोटॉन इथून काय मिळेल आपल्याला, वेव्हलेंथ ऑफ फोटॉन इज एच सी बाय ई, एनर्जी ऑफ फोटॉन. सो वेव्हलेंथ ऑफ फोटॉन काय मिळाली, एच सी बाय ई, एनर्जी ऑफ फोटॉन. दोन्हीची एनर्जी सारखीच आहे, फोटॉनची जेवढी एनर्जी आहे तेवढीच इलेक्ट्रॉनची एनर्जी, असं क्वेश्चन मध्ये मेन्शन केले. सो वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन काय असते, एच बाय डी ब्रोगलीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला इलेक्ट्रॉनचा काय आहे, एच बाय रूट 2 एम ई, हा फॉर्म्युला आहे. सो आता सिंपल आहे, रेशो घ्या, एच ला एच गेला, काय येणार सी बाय ई अपॉन रूट 2 एम ई, राईट. ह्या ई ला हा ई गेला, वर रूट आला, सो हे काय येणार सी बाय रूट ई बाय 2m. सो हा 2m वरती गेला आणि ई खाली राहिला, सो आन्सर काय येणार, आन्सर इज सी रूट 2m बाय ई. ऑप्शन नंबर डेल्टा. नेक्स्ट क्वेश्चन, मेटल सरफेस ऑफ वर्क फंक्शन, वर्क फंक्शन आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन काय आहे, इन्सिडेंट एनर्जी इज वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम, फेमस इक्वेशन. सो मेटल सरफेस ऑफ वर्क फंक्शन, मेटल सरफेसचं वर्क फंक्शन किती दिलंय 1.07, इज इरेडिएटेड सॉरी विथ लाईट ऑफ वेव्हलेंथ 332 नॅनोमीटर, 332. इन्सिडेंट वेव्हलेंथ किती आहे 332, त्यावरून आपण इन्सिडेंट एनर्जी काढू शकतो. कशी काढणार, त्यासाठी फॉर्म्युला दिला होता 12400 अपॉन वेव्हलेंथ इन अँगस्ट्रॉम मिनिट. पण वेव्हलेंथ कशामध्ये दिली आहे, नॅनोमीटर मध्ये. सो नॅनोमीटरचं अँगस्ट्रॉम मध्ये करावं लागेल, नॅनोमीटरचं अँगस्ट्रॉम मध्ये करावं लागेल. कसं करणार, जर 332 नॅनोमीटर वेव्हलेंथ दिली आहे तर त्या अँगस्ट्रॉम मध्ये कसं करायचं, पुढे एक शून्य देऊन टाकायचा, 3320 अँगस्ट्रॉम, 3320 अँगस्ट्रॉम, 3320 आपल्याला वेव्हलेंथ मिळाली अँगस्ट्रॉम मधली. इथं अँगस्ट्रॉम मधली वेव्हलेंथ लागते त्यामुळे आपण त्याला अँगस्ट्रॉम मध्ये कन्वर्ट केला, हा शॉर्टकट होता, हा मी फॉर्म्युला शीट मध्ये मेन्शन केला. प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्स, प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्स. सो आपल्याला काढायचं काय, रिटार्डिंग पोटेन्शियल, स्टॉपिंग पोटेन्शियल, रिटार्डिंग पोटेन्शियल टू स्टॉप द एस्केप ऑफ फोटो इलेक्ट्रॉन, म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल आपल्याला काढायचं आहे. सो स्टॉपिंग पोटेन्शियलचं युनिट काय असतं, व्होल्ट असतं. हे ई चुकून लिहिलेलं आहे, ई खोडावं लागेल, राईट. सो आता सिंपल आहे, कॅल्क्युलेशन आहे, हे तुम्ही स्वतःहून करू शकता. सो हे पहिला 2 घालवा आणि ह्याला 4 न भाग जाईल,
4 3 जा 12, 4 1 जा 4 0, 4 8 जा, 4 3 जा. सो 83 न ह्याला तुम्ही डिवाइड करू शकता. सो हे अप्रॉक्सिमेटली काय येईल? 83 3 पॉइंट समथिंग येईल. 3 पॉइंट समथिंग येईल. 3 पॉइंट समथिंग काही येईल आणि हे काय आहे 1.07. सो हे कॅल्क्युलेशन तरी तुम्ही स्वतःहून करा. मी कन्सेप्ट सांगितले. प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. सो आता हे सबट्रॅक्ट करायचं. हे सबट्रॅक्ट केल्यावर काय येईल? 2 पॉइंट समथिंग येईल. 2 पॉइंट समथिंग येईल इज कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. आपल्याला पाहिजे काय? स्टॉपिंग पोटेन्शियल. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? E इंटू व्हीएस. स्टॉपिंग पोटेन्शियल इज 2 पॉइंट समथिंग येणार आहे. सो स्टॉपिंग पोटेन्शियल काय येणार? 2 पॉइंट समथिंग. आपण असंच लिहितो ना. जेव्हा तुम्हाला स्टॉपिंग पोटेन्शियल काढायला सांगतील जेव्हा तेव्हा कायनेटिक एनर्जी जी येईल, कायनेटिक एनर्जी काय येईल आता इथं 2 पॉइंट समथिंग येणार आहे. त्यातनं फक्त ई काढून टाकायचं आणि त्याला व्ही लावायचा. त्यातनं ई काढायचं आणि व्ही लावायचा. सिंपल. सो जेवढी कायनेटिक एनर्जी असते तेवढं स्टॉपिंग पोटेन्शियल असतं. राईट. सो ते काय येणार आहे? 2 पॉइंट समथिंग येणार आहे. ऑप्शन नंबर बी. राईट. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो ना ई इंटू व्ही एस. सो कायनेटिक एनर्जी जर समजा 2 जूल आली, 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट आली, तर हा इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि हा व्हीएस. सो हा ई ला ई जातो आणि स्टॉपिंग पोटेन्शियल काय येतं? 2 व्होल्ट. त्यामुळे आपण हे असं लिहितो 2.65 इलेक्ट्रॉन व्होल्ट. स्टॉपिंग पोटेन्शियल इज 2.65 व्होल्ट. अप्रॉक्सिमेटली आन्सर काढले तुम्ही हे डिवाइड करून बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. दोन आयडेंटिकल photocathodes receive the light of frequencies F1 and F2. Okay. If the velocities of photoelectron of mass m coming out are respectively V1 and V2, then relation काय असेल? सो आपल्याला इक्वेशन काय आहे? मेन इक्वेशन incident energy is work function plus kinetic energy maximum. फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. आता दोन आहेत, दोन इक्वेशन दिलेत. सो एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? एच न्यू. एच न्यू न्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. सो एच एफ वन पहिल्यासाठी काढूया. एच एफ वन इज वर्क फंक्शन. वर्क फंक्शन कॉन्स्टंट असतं. प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ एम व्ही स्क्वेअर. आता इथं दोन व्हेलॉसिटी दिल्यात V1 आणि V2. सो इथं काय येणार? हाफ एम मास कॉन्स्टंट आहे ऑफ मास एम, हाफ एम V1 स्क्वेअर. ओके. दुसरं काय येणार इक्वेशन? एच एफ टू दुसरी फ्रिक्वेन्सी इज वर्क फंक्शन प्लस कायनेटिक हाफ एम व्ही टू स्क्वेअर. राईट. व्ही टू स्क्वेअर. सो आता ह्यातनं काढायचं काय? ह्यातून V1 आणि V2 मध्ये इक्वेशन आपल्याला बनवायचं आहे. दोन्ही सबट्रॅक्ट करून किंवा ऍड करून. राईट. सो आता हे कसं बनवणार? आता इथून जर तुम्ही चार ऑप्शन बघितले तर तुम्हाला वर्क फंक्शन कुठे दिसते का? हे वर्क फंक्शन कुठंच दिसत नाहीये. हे वर्क फंक्शन अब्सेंट आहे सगळीकडे. सो ह्या वर्क फंक्शनला आपल्याला घालवावं लागेल. कसं घालवणार? सबट्रॅक्ट करा. दोन्ही इक्वेशनला सबट्रॅक्ट केलं. सो हे मायनस होईल, हे मायनस होईल. जे प्लस आहे ते मायनस होता सबट्रॅक्ट केल्यावर. सो काय होणार? एच एफ वन मायनस एच एफ टू इज फायला फाय गेला. हा प्लस मधला फाय आणि हा मायनस मध्ये. सो हे फायला फाय गेले. इथं काय राहणार? हाफ एम व्ही वन स्क्वेअर मायनस हाफ एम व्ही टू स्क्वेअर. ठीक आहे. सो एच कॉमन निघाला. एच एफ वन मायनस एफ टू इज यातून काय कॉमन निघेल? हाफ एम. हाफ एम कॉमन निघाला. V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर. आपल्याला कशामध्ये दिलंय? V1 आणि V2 मध्ये दिले. सो हा V1 स्क्वेअर आणि V2 स्क्वेअर इथंच ठेवूया आणि हे 2 आणि m ला त्या बाजूला नेऊया. सो काय इक्वेशन बनेल? V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर इज हा खालचा 2 वरती जाईल 2h आणि हा वरचा m खाली जाईल 2h बाय m F1 मायनस F2. दॅट इज ऑप्शन नंबर सी. Right? Next question. The de Broglie wavelength of particle moving with a velocity 2.25 into 10 raised to 8. Okay, equal to wavelength of photon. So काय दिलंय? The de Broglie's wavelength of particle. De Broglie's wavelength of particle ची काहीतरी velocity आणि ते मूव्ह होते is equal to wavelength of photon. Is equal to wavelength of photon. The ratio of kinetic energy of particle काय विचारले? The ratio of kinetic energy of particle to the energy of photon. To the energy of photon हे काढायला सांगितलेलं आहे. सो आता हे कसं काढणार? कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल फॉर्म्युला काय असतो? कायनेटिक एनर्जीचा पार्टिकलचा हाफ एम व्ही स्क्वेअर आपण आताच बघितलं. आणि एनर्जी ऑफ फोटॉन, फोटॉनच्या एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? एच सी बाय लॅम्बडा.
hc/λ. सो हा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे आकड्यांमध्ये. सो आता हे कसं फाइंड करणार? आपल्याला काय काय दिले? व्हेलॉसिटी दिली पार्टिकलची. काय आहे ती व्हेलॉसिटी? 2.25 इंटू 10⁸ आणि काय दिले? व्हेलॉसिटी ऑफ लाईट c दिले. सो हे दोन वापरून आपल्याला या दोन्हीचा रेशो फाइंड करायचा. सी काय आहे? 3 इंटू 10⁸ आपल्याला माहितच आहे. सो व्ही आणि सी हे वापरून आपल्याला हे फाइंड करायचं. सो इथून आपल्याला बरंच काय काय घालवायला लागणार आहे. एम घालवावं लागेल, hc/λ इथून घालवावं लागणार आहे. सो ते कसं घालवणार? सो त्यासाठी आपल्याला एक कंडिशन दिली आहे. काय कंडिशन आहे? वेव्हलेंथ ऑफ पार्टिकल इज वेव्हलेंथ ऑफ फोटॉन. पार्टिकलची वेव्हलेंथ काय असते? वेव्हलेंथ ऑफ पार्टिकल इज h बाय डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ सांगितलंय. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ ऑफ पार्टिकल h बाय p. p म्हणजे mv आपल्याला माहिती आहे. आणि वेव्हलेंथ ऑफ फोटॉन काय असते? hc/λ. वेव्हलेंथ ऑफ फोटॉन इज hc/λ. सो आता आता हे यातून कसं सॉल्व्ह करणार? तर आपण जे वरचा mv स्क्वेअर आहे त्यातला m एक v बाजूला नेऊया आणि दुसरा v बाजूला नेऊया. असं का केलं? कारण इथं आपल्याला mv दिसतंय. इथं आपल्याला mv दिसतंय. सो त्या mv वरून आपण काहीतरी फाइंड करू शकतो. आणि खाली hc/λ ऍज इट इज लिहूया. hc/λ ऍज इट इज लिहिला. सो इथं वरची जी कंडिशन आहे त्यातून हा h एक h दुसऱ्या h ला गेला. इथून आपल्याला mv मिळेल. mv का काढायचा? कारण इथं mv दिसतोय आपल्याला. त्या mv च्या जागी आपण इथं जे मिळेल ते सबस्टिट्यूट करू शकतो. सो वरून आपल्याला mv काय मिळेल? mv इज लॅम्बडा बाय सी. हा खालचा mv वर गेला आणि या दोन्हीला तिकडे नेलं. सो mv काय आला? mv इज लॅम्बडा बाय सी. सो हा काय येईल? हाफ लॅम्बडा बाय सी, हाफ लॅम्बडा बाय सी आणि हा वरचा v ऍज इट इज अपॉन hc/λ अपॉन hc/λ. ओके. सो काही चुकले का? नाही. सो ह्यातून आता कॅन्सल काय होणार आहे? सी ला सॉरी हाफ mv स्क्वेअर वेव्हलेंथ ऑफ फोटॉन hc/λ. राईट, बरोबर आहे सगळं. हाफ mv इंटू v वेव्हलेंथ ऑफ पार्टिकल इज h/mv वेव्हलेंथ ऑफ रेशो ऑफ वेव्हलेंथ ऑफ फोटॉन. सॉरी, वेव्हलेंथ ऑफ फोटॉन काय असतं? इथं आपली एक मिस्टेक झाली. परत एकदा सोडवून दाखवतो तुम्हाला. तर परत एकदा सोडूया कारण मी वेव्हलेंथ ऑफ फोटॉनचा फॉर्म्युला चुकी झालेला होता. सो डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ ऑफ पार्टिकल इज काय सांगितलंय? वेव्हलेंथ ऑफ फोटॉन. वेव्हलेंथ ऑफ फोटॉन. वेव्हलेंथ ऑफ फोटॉन सांगितलंय. तर रेशो कशाचा विचारलाय? कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल टू द एनर्जी ऑफ फोटॉन. राईट. सो सगळं बरोबर होतं. हा फक्त फॉर्म्युला चुकी झालेला होता. कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल काय असते? फास्ट सोडवूया आता. हाफ mv स्क्वेअर. एनर्जी ऑफ फोटॉन hc/λ. वेव्हलेंथ ऑफ पार्टिकलचा फॉर्म्युला काय असतो? h/mv, h/p. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ. वेव्हलेंथ ऑफ फोटॉन इज hc/e. इथं मी hc/λ लिहिलं होतं, ते रॉंग झालं होतं. कारण का? हा फॉर्म्युला कसा आला? आपल्याला एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे. एनर्जी काय असते? hc/λ. सो लॅम्बडा काय येणार? hc/e फोटॉनसाठी. राईट. सो ह्यातून आपल्याला काय मिळेल आता? mv मिळेल. सो आपण mv वेगळा केला होता. हाफ mv इंटू हा v अपॉन hc/λ अपॉन hc/λ. सो आता ह्यातून h ला h गेला. mv काय मिळाला? mv मिळाला e/c. mv मिळाला e/c. mv मिळाला e/c. सबस्टिट्यूट करूया. e/c इंटू v अपॉन hc/λ अपॉन hc/λ. आता ही काय आहे? एनर्जी. एनर्जी कशाची आहे? फोटॉनची. फोटॉनची एनर्जी काय असते? एनर्जी इज hc/λ. सो ही एनर्जी hc/λ ला कॅन्सल होईल. कारण का? E इज hc/λ. सो hc/λ ला hc/λ कॅन्सल झाला. सो आन्सर काय राहणार आहे? v/2c. हा वरचा v ऍज इट इज आणि हे खालचे दोन 2 आणि c खाली आले. सो v/2c. व्हेलॉसिटी किती दिली होती? 2.25 इंटू 10⁸ अपॉन 2 इंटू 3 इंटू 10⁸. 10⁸ ला 10⁸ गेला. राहणार काय? कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल टू एनर्जी ऑफ फोटॉनचा रेशो काय राहिला?
2.25 अपॉन 6. आता हे कसं सॉल्व्ह करणार, तर त्यासाठी ह्याला 4 न मल्टिप्लाय करा, ह्याला 4 न मल्टिप्लाय करा. काय राहील, ह्याला 4 न मल्टिप्लाय केल्यावर वर येईल 9, खाली काय येणार 24. 9 3 जा 9 8 जा 3/8. ऑप्शन नंबर सी कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता. तुम्ही हे फॉर्म्युले परत एकदा बघू शकता सगळे. नेक्स्ट क्वेश्चन. Light of frequency V is incident on a certain photoelectric material with threshold frequency nu naught. The work function for the substance is, work function काय असतं, work function is h into threshold frequency. मी फॉर्म्युले सगळे सांगितलेत. ऑप्शन नंबर सी सिंपल क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. The photosensitive metallic surface has work function h nu naught. एक फोटोसेन्सिटिव्ह मेटॅलिक सरफेस आहे, त्याचं वर्क फंक्शन किती आहे, त्याचं वर्क फंक्शन आहे एच न्यू नॉट. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एनर्जी इन्सिडेंट इज वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. सो वर्क फंक्शन किती दिलंय त्या मेटॅलिक सरफेसचं, एच न्यू नॉट. इफ इलेक्ट्रॉन ऑफ एनर्जी 2h न्यू नॉट फॉल ऑन दिस सरफेस, एनर्जी किती इन्सिडेंट केली आहे 2h न्यू नॉट या सरफेस वरती, फॉल ऑन दिस सरफेस. द इलेक्ट्रॉन कम विथ मॅक्सिमम वेलॉसिटी. मॅक्सिमम वेलॉसिटी कुठं लागते, तर कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही मॅक्सिमम चा स्क्वेअर. राईट. सो इथे सबस्टिट्यूट करावं लागेल. काय येणार, 2h न्यू नॉट इज h न्यू नॉट प्लस हाफ एम. वेलॉसिटी किती दिली आहे 4 into 10⁻⁶ चा स्क्वेअर. राईट, एवढी एनर्जी दिली आहे. व्हेन फोटॉन ऑफ एनर्जी इज इन्क्रीज्ड टू, आता इन्सिडेंट एनर्जी वाढवली, किती झाली ती 5h व्ही नॉट, 5h न्यू नॉट एवढी एनर्जी इन्सिडेंट केली. वर्क फंक्शन तर कॉन्स्टंट असतं मेटलचं. तर विचारलं काय आहे, देन मॅक्सिमम वेलॉसिटी. तर आता मॅक्सिमम वेलॉसिटी किती येईल असं त्याने विचारलंय. तो मॅक्सिमम वेलॉसिटी हाफ एम व्ही मॅक्स चा स्क्वेअर ह्या केसमध्ये किती येईल असं त्याने विचारलंय. सो हे कसं काढणार, हे आहे पहिलं इक्वेशन आणि हे दुसरं इक्वेशन. सो पहिल्या इक्वेशन मध्ये हा एच न्यू नॉट ह्या बाजूला नेला, मायनस होणार. काय होणार, एच न्यू नॉट इज हाफ एम, ह्याचा स्क्वेअर करूया, दॅट इज 16 into 10⁻12. हा येणार स्क्वेअर. आणि खाली दुसरं इक्वेशन काय आहे, हा इकडे जाऊन मायनस होईल. 4h न्यू नॉट सबट्रॅक्ट केलं, 4h न्यू नॉट इज हाफ एम व्ही मॅक्स चा स्क्वेअर. राईट. आता दोन्हीचा आपण रेशो घेऊया, दोन्हीचा घेतला रेशो. एच न्यू नॉट ला एच न्यू नॉट गेला, हाफ एम ला हाफ एम गेला, काय राहिलं 1/4 इज 16 into 10⁻12 अपॉन व्ही मॅक्स चा स्क्वेअर, मॅक्सिमम वेलॉसिटीचा स्क्वेअर. सो मॅक्सिमम वेलॉसिटीचा स्क्वेअर इज 4 into 16 into 10⁻12, दॅट इज 16 4 जा 64 into 10⁻12. दॅट इज हा व्ही स्क्वेअर आहे, वेलॉसिटी किती येणार 8 into 10⁻6. ऑप्शन नंबर ए सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन. द वेवलेंथ ऑफ डी ब्रॉग्लीज वेव्ह इज 2 मायक्रोमीटर. वेवलेंथ दिले, देन इट्स मोमेंटम इज, कसं काढणार, डी ब्रॉग्लीज वेवलेंथचा फॉर्म्युला माहिती आहे, डी ब्रॉग्लीज वेवलेंथ इज h/p. काढायचं काय आहे, मोमेंटम काढायचं. सो पी चा फॉर्म्युला काय येणार, पी इज h/λ. सिंपल. एच किती आहे 6.63 into 10⁻34 अपॉन लॅम्बडा किती दिलाय 2 into 10⁻6. डिवाइड करा, आन्सर काढा. नेक्स्ट क्वेश्चन. The de Broglie's wavelength lambda associated with an electron having kinetic energy E is given by the expression. Simple formula electron चा de Broglie's wavelength of electron. फॉर्म्युला शीट मध्ये मी दिलाय. de Broglie's wavelength of electron. काय आहे तो फॉर्म्युला, h/√2me. h/√2me. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन. The lowest frequency of light that will cause the emission of photoelectron from the surface of metal for which work function is, work function phi दिलाय 1.65 इलेक्ट्रॉन वोल्ट विल बी. काय काढायचं आहे, लोवेस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. फॉर्म्युला काय असतो, वर्क फंक्शन इज एच इंटू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काढायची आहे, ती काय येणार फाय बाय एच. पण एच जो असतो तो एसआय युनिट मध्ये असतो. सो ह्या इलेक्ट्रॉन वोल्टला आपल्याला जूल मध्ये करावं लागेल. तर ते कसं करणार, 1.65 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19. इलेक्ट्रॉन वोल्टचं जूल मध्ये करताना आपण 1.6 इंटू 10⁻⁻19 न मल्टिप्लाय करतो. आपण एच ची व्हॅल्यू किती असते, एच ची व्हॅल्यू असते 6.63 इंटू 10⁻34. आपण बघितली होती. राईट.
6.63 इंटू 10⁻⁻⁴ ही असते एच ची व्हॅल्यू. सो एच हा जूल एसआय युनिट मध्ये असल्यामुळे आपल्याला इलेक्ट्रॉन व्होल्ट्स आपल्याला जूल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो इलेक्ट्रॉन व्होल्टचं जूल मध्ये कन्वर्ट करताना आपण 1.6 इंटू 10⁻⁻⁹ न मल्टिप्लाय करतो. सो आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला स्वतःहून सॉल्व्ह करावं लागेल आणि आन्सर पाहावं लागेल. आय थिंक ऑप्शन नंबर बी येतंय. सो हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करू शकता. -34 वरती घ्या आणि हे डिव्हिजन तुम्ही स्वतःहून करा. अप्रॉक्सिमेटली डिव्हिजन आहे, राईट. सो मी कन्सेप्ट सांगितलाय, कॅल्क्युलेशन तुम्ही प्लीज स्वतःहून करा. आणि काही जर आन्सर येत नसेल तर प्लीज कमेंट सेक्शन वरती कळवा. नेक्स्ट क्वेश्चन. द डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ ऑफ photoelectron of an electron having 80 electron volt of energy is merely de Broglie's wavelength of photoelectron having 80 electron volt. फोटोइलेक्ट्रॉन आहे having 80 इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी. आता एनर्जी 80 इलेक्ट्रॉन वोल्ट असेल तर स्टॉपिंग पोटेन्शियल व्ही किती असतं? 80 व्होल्ट. मी मगाशीच सांगितलं, कायनेटिक एनर्जी जर 80 इलेक्ट्रॉन वोल्ट असेल तर स्टॉपिंग पोटेन्शियल व्ही एस किती असतं? 80 व्होल्ट. ई फक्त घालवायचा कसा तो मी सांगितलाय मगाशी. तर इलेक्ट्रॉनसाठी फॉर्म्युला काय असतो? 12.27 अपॉन रूट व्ही शॉर्टकट आहे इलेक्ट्रॉनसाठी डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा. सो 12.27 अपॉन रूट 80 अपॉन रूट 80. सो 12.27 रूट 80 कसा काढणार? तर 9 चा रूट असतो 9 81 चा स्क्वेअर रूट असतो 9. तर 80 चा 8 पॉइंट समथिंग येईल, 8.56 समथिंग येईल. 5 घेऊया आपण. सो हे तुम्ही डिव्हिजन करा अप्रॉक्सिमेटली 8 आणि 12 चं. सो ते काय येईल डिव्हिजन? 1.81 चा 8, 8 राहणार किती? 4.8 5 जा 40, 1.4. ऑप्शन नंबर बी अप्रॉक्सिमेटली. मी इथे अप्रॉक्सिमेटली आन्सर काढले. तुम्ही हे कॅल्क्युलेशन स्वतःहून करून बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ऑफ 6.2 फॉल्स ऑन अल्युमिनियम सरफेस. आता इथं काय आपल्याला वापरायला लागणार आहे? Einstein's photoelectric equation. Energy incident is a work function plus kinetic energy maximum. So ultraviolet radiation of 6.2 electron volt radiation fall झालंय अल्युमिनियम सरफेस वरती. किती एनर्जी फॉल झाली? 6.2 इलेक्ट्रॉन वोल्ट. 6.2. वर्क फंक्शन किती आहे त्याचं? 4.2 प्लस आता काय दिलंय? द कायनेटिक एनर्जी इन जूल्स, जूल मध्ये विचारले, ऑफ द फास्टेस्ट इलेक्ट्रॉन इमिट्स इज अप्रॉक्सिमेटली. कायनेटिक एनर्जी किती इमिट करेल असं त्यांनी विचारले जूल मध्ये. कायनेटिक एनर्जी विचारले. तो सिंपल आहे ना. कायनेटिक एनर्जी काय येणार? कायनेटिक एनर्जी 6.2 वजा 4.2 दॅट इज 2 इलेक्ट्रॉन वोल्ट ही काय आली कायनेटिक एनर्जी. पण त्यांनी एनर्जी कशामध्ये विचारली? जूल मध्ये. सो इलेक्ट्रॉन वोल्ट्स आपल्याला जूल मध्ये करावं लागेल. कसं करणार? मी मगाशी सांगितलं होतं 1.6 इंटू 10⁻⁻⁹ न मल्टिप्लाय करायचं, विषय संपवायचा. काय होणार? 3.2 इंटू 10⁻⁻⁹ ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन. द वर्क फंक्शन फॉर टंगस्टन आणि सोडियम दिलेले आहेत. इफ थ्रेशोल्ड वेव्हलेंथ लॅम्बडा फॉर सोडियम इज 5460, द व्हॅल्यू फॉर टंगस्टन. सिंपल क्वेश्चन. सो काय 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 दिलाय डेटा तो पहिल्यांदा आपण बघूया. वर्क फंक्शन फॉर टंगस्टन, वर्क फंक्शन दिलंय टंगस्टनचं. किती दिलंय ते? 4.5 इलेक्ट्रॉन वोल्ट. ओके. आणि काय दिलंय? वर्क फंक्शन ऑफ सोडियम किती दिलंय ते? 2.3 इलेक्ट्रॉन वोल्ट. ओके. इफ थ्रेशोल्ड वेव्हलेंथ ऑफ फॉर सोडियम, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ फॉर सोडियम किती दिली आहे? 5460 अँगस्ट्रॉम युनिट. देन द व्हॅल्यू फॉर टंगस्टन, व्हॅल्यू फॉर टंगस्टन कशाची? वेव्हलेंथची किती येईल असं विचारले. सिंपल क्वेश्चन आहे. सो आता इथं आपण काय करणार? आपल्याला माहिती आहे वर्क फंक्शनचा फॉर्म्युला काय असतो? वर्क फंक्शन इज एच न्यू नॉट. हा फ्रिक्वेन्सी, जेव्हा फ्रिक्वेन्सी देतील तेव्हा हा फॉर्म्युला, आणि जेव्हा वेव्हलेंथ दिली असेल तेव्हा काय फॉर्म्युला असतो? 12400 अपॉन लॅम्बडा नॉट इन अँगस्ट्रॉम युनिट. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ इन अँगस्ट्रॉम युनिट, राईट. सो आता इथं आपण रेशो घेऊया. वर्क फंक्शन ऑफ टंगस्टन आपण वर्क फंक्शन ऑफ सोडियम इज, ह्या दोन्हीचा रेशो घेतला तर काय येणार? फॉर्म्युला काय असतो? 12400 अपॉन लॅम्बडा, अपॉन लॅम्बडा हा कशाचा? टंगस्टनचा, अपॉन 12400 अपॉन वेव्हलेंथ कशाची? सोडियमची, राईट. सो आता हे सिंपल आहे. 12400 ला 12400 गेले. सो काय राहणार?
4.5 upon 2.3 is wavelength of sodium upon wavelength of tungsten. आता सोडियमची वेव्हलेंथ दिली आहे, किती आहे ती 5460. ओके, आता काढायची काय आहे, वेव्हलेंथ ऑफ टंगस्टन. टंगस्टन काढायचे, सिंपल आहे. रेशो घ्यायचा आहे 23 अप्रॉक्सिमेटली 2 जा, अप्रॉक्सिमेटली 2 जा, कारण का 23 23 दोन्ही किती 46, सो हे 4.5 आहे, सो अप्रॉक्सिमेटली हे 2 जा, अप्रॉक्सिमेटली 2 जा. सो वेव्हलेंथ ऑफ टंगस्टन काय येणार 5460 अपॉन 2, दॅट इज अप्रॉक्सिमेट आन्सर आहे 2 2 जा 1, 2 7 जा 2 3 जा 0, 2730. अप्रॉक्सिमेटली आन्सर काढणार 2791. कारण का हे थोडं आपला डिनोमिनेटर कमी घेतला होता, त्यामुळे आन्सर थोडं वाढणार. राईट, सो हे अप्रॉक्सिमेटली आन्सर कळले. तुम्ही हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करू शकता. राईट, सो हे कन्सेप्ट महत्वाचे आहेत, कसं सॉल्व्ह करणं कन्सेप्ट महत्वाचे. नेक्स्ट क्वेश्चन, वर्क फंक्शन ऑफ द मेटल इज, वर्क फंक्शन किती आहे 1 इलेक्ट्रॉन वोल्ट. वर्क फंक्शन 1 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, आता फॉर्म्युला पाठ झाला पाहिजे. इन्सिडेंट एनर्जी इज वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. राईट, सो वर्क फंक्शन किती दिलंय 1 इलेक्ट्रॉन वोल्ट. लाइट ऑफ वेव्हलेंथ 3000 एंगस्ट्रॉम इन्सिडेंट ऑन मेटल सरफेस. एनर्जी इन्सिडेंट किती दिली आहे, एनर्जी इन्सिडेंट ती आपल्याला काढावी लागणार आहे. कशी काढणार 12400 अपॉन वेव्हलेंथ इन एंगस्ट्रॉम युनिट. किती आहे वेव्हलेंथ एंगस्ट्रॉम युनिट मधली 3000. राईट, यातून आपल्याला इन्सिडेंट एनर्जी मिळेल. प्लस आता काढायचं काय आहे मेटल सरफेस, द व्हेलॉसिटी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन विल बी. इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन व्हेलॉसिटी काढायचे हाफ एम व्ही स्क्वेअर. व्हेलॉसिटी काढायचे, एम काय आहे, एम कसं काढणार, इलेक्ट्रॉन आहे. मास ऑफ इलेक्ट्रॉन काय असतं, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज 9 × 10⁻31. हे तुम्हाला पाठ असलं पाहिजे, इलेक्ट्रॉनचं मास. सो हे आता कॅल्क्युलेशन करायचं आहे. 2 0 ला 2 0 गेले. आता 3 3 4 जा 12, 3 ने डिवाइड करूया. 3 4 जा 12, 3 1 जा 3, 3 1 जा 3, एक राहिला 0.33 जा 0.33 जा 9. आपण खाली 3 ने डिवाइड केलं तर काय होणार 10 इज 1 प्लस हाफ इंटू 9 × 10⁻31 इंटू व्ही स्क्वेअर. सो हे इथं काय येणार आहे 4.13 इज 1 प्लस हाफ 9 × 10⁻31 इंटू व्ही स्क्वेअर. सो ह्या 1 ला आपण मायनस करूया, त्या बाजूला गेल्यावर तो मायनस होईल. सो काय येईल तो 3.13, 4 मधनं 1 गेला, 3.13 इज हाफ इंटू 9 × 10⁻31 इंटू व्ही स्क्वेअर. सो ह्या 2 न वरती मल्टिप्लाय करूया, काय येईल 6.26 2 न खालचा 2 वरती गेला, मल्टिप्लाय केलं, आणि हे वरचे 9 × 10⁻31 ह्या बाजूला गेले तर ते खाली जाईल. सो 9 × 10⁻31 हे काय येणार आहे, हे येणार आहे व्ही स्क्वेअर. सो व्ही स्क्वेअर काय मिळाला, ह्या -31 ला वरती नेऊया, 6.26 अपॉन 9, खालचा 10⁻31 वरती गेला 10⁻+31. राईट, 3 2 जा 6, 3 3 जा 9, अप्रॉक्सिमेटली केलं, 3 2 जा 6, 3 3 जा 9. सो हे अप्रॉक्सिमेटली 1 जाय, कारण का हे थोडं वाढणार आहे. सो हे करून बघूया काय येणार आहे, हे अप्रॉक्सिमेटली 1 जा येणार आहे, कारण का वर 2 आहे खाली 3 आहे. सो इथं पण तुम्हाला जर ऑप्शन बघितले तर तुम्हाला 1 दिसतंय सगळीकडे, ऑप्शन प्रमाणे आपण जाऊया, सगळीकडे 1 दिसतंय, 10 दिसतंय, सो 10च्या मल्टिपल मध्ये दिसत आहेत. सो हे 0.1 येणार आहे अप्रॉक्सिमेटली. अप्रॉक्सिमेटली काय येईल 0.1. आणि इथं आपल्याला सॉरी हे कशामध्ये दिले, मीटर पर सेकंड मध्ये दिले. राईट, आपण एनर्जी कशामध्ये घेतली होती, इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये घेतली होती. सो त्या एनर्जीला आपल्याला जूल मध्ये कन्वर्ट करावं लागेल, त्या एनर्जीला आपल्याला जूल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. एनर्जी किती घेतली होती, 1 इलेक्ट्रॉन वोल्ट घेतली होती. ही एनर्जी पण आपल्याला कशामध्ये मिळाली होती, इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये. सो जर हे सगळं एसआय युनिट मध्ये असेल तर त्या इलेक्ट्रॉन वोल्टच्या एनर्जीला पण आपल्याला 1.6 × 10⁻19 न मल्टिप्लाय करून जूल मध्ये कन्वर्ट करावं लागेल, जूल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो ते कन्वर्ट करून तुम्हाला हे व्ही स्क्वेअर मिळेल. सो व्ही स्क्वेअर तुम्ही आता इथून कॅल्क्युलेशन करून काढू शकता. कसं काढणार, 2/3 इंटू 1.6 इंटू 10⁻13 इंटू 10⁻19. हे का मल्टिप्लाय केलं, कारण आपल्याला जूल मध्ये पाहिजे, सगळं एसआय युनिट मध्ये पाहिजे, पण इथे एनर्जी कशामध्ये मिळत होती आपल्याला, इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये मिळत होती. सो त्या इलेक्ट्रॉन वोल्टला जूल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 1.6 × 10⁻19 न मल्टिप्लाय केलेलं आहे.
सो हे बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत जे तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करू शकता. काही अडचण आली तर प्लीज कमेंट सेक्शन वरती कळवा. मी त्याचा व्हिडिओ ह्या क्वेश्चनचा सेपरेट व्हिडिओ करून अपलोड करेन चॅनलवरती. राईट. नेक्स्ट क्वेश्चन. बाय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आइन्स्टाईन प्रूव्ड. आइन्स्टाईन काय प्रूव्ह केलं? एनर्जी इज एच न्यू. एनर्जी इज एच न्यू. नेक्स्ट क्वेश्चन. The maximum kinetic energy of photoelectrons emitted from a surface when photons of energy 6 electron volt fall on it is 4 electron volt. काय काय दिले बघा. इन्सिडेंट एनर्जी किती आहे? 6 इलेक्ट्रॉन वोल्ट. फॉल ऑन इट 6 इलेक्ट्रॉन वोल्ट फॉल ऑन इट म्हणजे 6 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी इन्सिडेंट आहे. प्लस वर्क फंक्शन फाय आणि काय दिलंय? मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी किती दिले? 4 इलेक्ट्रॉन वोल्ट. आणि विचारलं काय आहे? द स्टॉपिंग पोटेन्शियल. स्टॉपिंग पोटेन्शियल कसं काढतो आपण? कायनेटिक एनर्जी वरनं. कायनेटिक एनर्जी इज ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. सो कायनेटिक एनर्जी जर 4 इलेक्ट्रॉन वोल्ट असेल, 4 इलेक्ट्रॉन वोल्ट असेल तर स्टॉपिंग पोटेन्शियल काय येणार? हा ईला हा ई कॅन्सल होणार. स्टॉपिंग पोटेन्शियल इज 4 वोल्ट. 4 वोल्ट. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन. इफ इन अ फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट. फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट काय होता? इन्सिडेंट एनर्जी इज वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. हा फॉर्म्युला एकच फॉर्म्युला डिओन लेक्चर मध्ये. यावर तुम्ही 90% ऑफ एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता. सो क्वेश्चन वाचूया. इफ इन अ फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट the wavelength of incident radiation is reduced from 6000 to 4000, then वर्क फंक्शन काय होईल? कायनेटिक एनर्जी काय होईल? स्टॉपिंग पोटेन्शियल काय होईल? स्टॉपिंग पोटेन्शियल काय होईल? असं ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. सो बेसिक काय? जर वेव्हलेंथ कमी झाली इन्सिडेंट रेडिएशनची, इन्सिडेंट रेडिएशन मध्ये काय केलं? वेव्हलेंथ कमी केली. सो आपल्याला एनर्जीचा फॉर्म्युला आहे ते एनर्जी इज एच सी बाय लॅम्बडा. सो जर वेव्हलेंथ कमी झाली, वेव्हलेंथ जर कमी झाली तर एनर्जी वाढणार आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना. एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. कारण का? एच कॉन्स्टंट आहे, सी कॉन्स्टंट आहे. सो एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. आता इन्सिडेंट वेव्हलेंथ ही कमी केली आहे म्हणजे वेव्हलेंथ ही 6000 ची 4000 केली तर एनर्जी काय होणार आहे? एनर्जी वाढणार आहे. कारण जर वेव्हलेंथ कमी केली तर एनर्जी वाढणार, कारण इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो एनर्जी वाढणार आहे. राईट. सो जर एनर्जी वाढली तर काय वाढणार? जर एनर्जी वाढली तर काय वाढणार? कायनेटिक एनर्जी वाढणार. कारण का? वर्क फंक्शन तर कॉन्स्टंट असतं. ती मेटलची प्रॉपर्टी आहे. वर्क फंक्शन इज कॉन्स्टंट फॉर डिफरंट मेटलचे. प्रत्येक मेटलचे ती कॉन्स्टंट प्रॉपर्टी आहे वर्क फंक्शन. सो जर एनर्जी जर वाढली तर कायनेटिक एनर्जी वाढणार आहे. सो जर तेच विचारले, सो जर आपण वेव्हलेंथ कमी केली तर एनर्जी वाढणार आहे आणि एनर्जी वाढल्यामुळे कायनेटिक एनर्जी वाढणार आहे. सो कोणत्या ऑप्शन मध्ये कायनेटिक एनर्जी वाढणार आहे असं दिले का ते आपण बघूया. सो व्हॅल्यू ऑफ वर्क फंक्शन विल डिक्रीज. वर्क फंक्शनला काहीच परिणाम होणार नाही. कारण का? वर्क फंक्शन हे कॉन्स्टंट असतं. वर्क फंक्शन इज कॉन्स्टंट प्रॉपर्टी आहे मेटलची. सो फर्स्ट ऑप्शन इज रॉंग. नेक्स्ट. कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटॉन विल डिक्रीज नाही, इन्क्रीज होणार आहे. कारण का? एनर्जी वाढणार आहे त्यामुळे कायनेटिक एनर्जी पण वाढणार. चुकला. थर्ड. स्टॉपिंग पोटेन्शियल विल इन्क्रीज. हा ऑप्शन बरोबर येणार आहे. कारण का? जर एनर्जी वाढली तर कायनेटिक एनर्जी वाढली आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. सो जर कायनेटिक एनर्जी वाढली तर स्टॉपिंग पोटेन्शियल पण वाढणार आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल पण वाढणार आणि स्टॉपिंग पोटेन्शियल विल डिक्रीज. हा पण ऑप्शन रॉंग आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. राईट. नेक्स्ट क्वेश्चन. द फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन फॉर अ मेटल सरफेस. वर्क फंक्शन फोटो इलेक्ट्रिकचं किती आहे? 4.125. देन कट ऑफ वेव्हलेंथ फॉर दिस सरफेस. काय फॉर्म्युला असतो? 12400 अपॉन वेव्हलेंथ इन अँगस्ट्रॉम युनिट. हा फॉर्म्युला काय आहे? वर्क फंक्शन फाय इज 12400 अपॉन वेव्हलेंथ इन अँगस्ट्रॉम युनिट. ह्याला आपण कट ऑफ वेव्हलेंथ म्हणतो. सो काढा आता. वेव्हलेंथ इज 12400 अपॉन 4.125. अप्रॉक्सिमेटली 3 जा. काढू पण नका. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन. The wavelength of the matter wave is independent of. Wavelength of matter wave is independent of. वेव्हलेंथचा फॉर्म्युला काय असतो? h by p, h by mv. सो कशावरती डिपेंड करत नाही? मासवर डिपेंड करते, व्हेलॉसिटीवर डिपेंड करते, मोमेंटमवर डिपेंड करते. मोमेंटमवर कशी? h by p असतो ना आणि p म्हणजेच mv. सो मोमेंटमवर पण डिपेंड करते. कशावर डिपेंड करत नाही? चार्जवर. नेक्स्ट क्वेश्चन. If the de Broglie wavelength for a proton and for an alpha particle are equal, de Broglie's wavelength for proton
and for alpha particle are equal, then ratio of their velocity. Velocityचा रेशो काय? प्रोटॉन आणि अल्फा पार्टिकलचा रेशो काय येईल विचारले. आपल्याला रेशो माहिती काय असतो रेशो? वेव्हलेंथ ऑफ प्रोटॉन इज 0.237. शॉर्टकट आहेत, मी तुम्हाला फॉर्म्युला शीट मध्ये दिलेले. 0.237 अपॉन रूट व्ही. हे काय येणार? प्रोटॉनची इज इक्वल टू अल्फा पार्टिकलचं काय येणार? 0.101. शॉर्टकट आहे अपॉन वेलोसिटी ऑफ अल्फा पार्टिकल. राईट. आता व्हीपी बाय व्ही अल्फा काढायचंय. सो ह्या 0.101 ला ह्या खाली घेऊन जाऊया. सो 0.237 अपॉन 0.101 इज रूट व्हीपी बाय व्ही अल्फा. व्हीपी बाय व्ही अल्फा. सो हे अप्रॉक्सिमेटली 2 आहे. अप्रॉक्सिमेटली 2 आहे. सो स्क्वेअर करूया, कारण का स्क्वेअर रूट मधून आपल्याला बाहेर काढायचंय. सो व्हीपी बाय व्ही अल्फा इज 4/1. 4/1. ऑप्शन नंबर सी. सिंपल क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. What is the de Broglie's wavelength of alpha particle accelerated through a potential difference v? अल्फा पार्टिकल साठी de Broglie's wavelength आत्ताच आपण बघितलं काय होती. अल्फा पार्टिकल साठी 0.101 अपॉन रूट व्ही. 0.101 अपॉन रूट व्ही. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. If the threshold wavelength for sodium, threshold wavelength लॅम्बडा नॉट, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ सोडियम साठी किती दिले? 6800. देन वर्क फंक्शन फॉर्म्युला बघितलाय. वर्क फंक्शन इज 12400 अपॉन वेव्हलेंथ इन अँगस्ट्रॉम युनिट. सो 12400 अपॉन 6800. 2 0 ला 2 0 गेले. तुम्ही हा रेशो काढू शकता. अप्रॉक्सिमेटली 2 पॉईंट समथिंग येणार आहे. सॉरी 1 पॉईंट समथिंग येणार आहे. सो बेसिकली आपण 2 ने डिवाइड करून बघूया. 4 ने डिवाइड होते का? 4 न होते. 4 3 जा 12, 4 1 जा 4 अपॉन 4 1 जा 4 2, 4 7 जा 18. सो 1 पॉइंट समथिंग येणार आहे. 1.17 1 जा 17 किती राहिले? 3 10 13 आणि 1 14 राहतात. सो 14.17 8 जा 17 8 जा 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ऑप्शन नंबर बी येणार. नेक्स्ट क्वेश्चन. The energy that should be added to an electron to reduce एनर्जी किती ऍड करावी लागेल सो दॅट वेव्हलेंथ हाफ होईल. सो जर वेव्हलेंथ आपल्याला एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे. एनर्जी इज एस सी बाय लॅम्बडा. सो जर वेव्हलेंथ जर हाफ टाइम झाली, एकची 0.5 झाली म्हणजे हाफ झाली ना. एकची अर्धी झाली, एकची अर्धी झाली म्हणजे एनर्जी हाफ झाली, म्हणजे एनर्जी कमी झाली. तर सॉरी वेव्हलेंथ जर कमी झाली, वेव्हलेंथ दिले ना, वेव्हलेंथ रिड्युस्ड टू 1 नॅनोमीटर टू 0.5. म्हणजे वेव्हलेंथ जर कमी झाली, वेव्हलेंथ किती झाली? हाफ टाइम झाली, एकची अर्धी झाली, वेव्हलेंथ कमी झाली, तर एनर्जी काय होणार आहे? एनर्जी वाढणार आहे. सो जर वेव्हलेंथ कमी झाली, वेव्हलेंथ जर हाफ टाइम झाली, तर एनर्जी काय होणार आहे? डबल होणार आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना. एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. सो एनर्जी जर वेव्हलेंथ जर हाफ झाली, तर एनर्जी काय होणार? डबल. ट्वाइस द इनिशियल एनर्जी. राईट. नेक्स्ट क्वेश्चन. The light of frequency 4 nu naught is incident. Photoelectric equation काय आहे? Energy incident is work function plus kinetic energy maximum. Simple equation आहे. So जर light of frequency 4 nu naught incident केली, 4 nu naught incident केली of threshold frequency. Threshold frequency म्हणजे काय? h nu naught. Threshold frequency म्हणजे वर्क फंक्शन वाली फ्रिक्वेन्सी h nu naught येणार ती. The maximum kinetic energy required, the maximum kinetic energy of the emitted photoelectron will be. Kinetic energy विचारले 4h nu naught येणार. राईट. 4h nu naught येणार. कारण का हे बघ, 4 nu naught काय दिले? फ्रिक्वेन्सी दिले. एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? एनर्जी इज h nu naught. सो h आणि फ्रिक्वेन्सी किती दिले? 4 nu naught. सो एनर्जी काय मिळणार? एनर्जी इज 4h nu naught. 4h nu naught ही मिळाली एनर्जी. वर्क फंक्शन किती होतं? वर्क फंक्शन इज h nu naught. राईट. कारण फ्रिक्वेन्सी दिले न्यू नॉट आणि एच ऍज इट इज आहे प्लस कायनेटिक एनर्जी. सो आता कायनेटिक एनर्जी विचारली. कायनेटिक एनर्जी काय येणार? इकडे जाऊन मायनस होईल. 4h न्यू नॉट मायनस h न्यू नॉट इज 3h न्यू नॉट. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन. If an electron and proton propagate in the form of waves having same wavelength, it implies that. काय काय सांगितलंय? इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन
इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हॅव्हिंग सेम वेव्हलेंथ, दोन्हीच्या वेव्हलेंथ सेम आहे. इट इम्प्लाइज दॅट, त्यांच्यामध्ये काय सेम असणार आहे? सो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. जरी तुम्हाला शॉर्टकट माहित असला, यांचा शॉर्टकट काय होता? इलेक्ट्रॉनचा शॉर्टकट काय होता? 12.27 अपॉन रूट व्ही. आणि प्रोटॉनचा शॉर्टकट काय होता? 0.237 अपॉन रूट व्ही. हा शॉर्टकट होता. ओके. पण जर वेव्हलेंथ दोघांच्या सेम असतील, जर वेव्हलेंथ दोघांच्या सेम असतील, तर व्हेलॉसिटीला सेम असून चालणार नाही. कारण का? वरचे कॉन्स्टंट वेगळे आहेत, वरचे कॉन्स्टंट वेगळे आहेत, त्यामुळे वेव्हलेंथ वेगळे येणार आहे. सो जर ह्या दोन्हीला सेम यायचं असेल, तर व्हेलॉसिटी फक्त सेम असून चालणार नाही. कारण जर व्हेलॉसिटी जरी सेम आली, तर वरचे वरचे कॉन्स्टंट वेगळे आहेत ना. सो आपल्याला बेसिक इथं फॉर्म्युला वापरायला लागेल. तो कोणता फॉर्म्युला? h/p. h/p. इथं h कॉन्स्टंट आहे. सो जर मोमेंटम जर कॉन्स्टंट आलं, तरच हे दोन्ही इक्वल होऊ शकतात. सो जर फक्त मोमेंटमच जर सेम आलं, तरच वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन ही वेव्हलेंथ ऑफ प्रोटॉनला इक्वल होऊ शकते. सो ऑप्शन नंबर काय येणार? ऑप्शन नंबर सी येणार या ठिकाणी. राईट? व्ही का नाही येणार? व्हेलॉसिटी का नाही येणार? कारण फक्त व्हेलॉसिटी जर आपण सेम ठेवली, तरीही वरचे कॉन्स्टंट वेगळे आहेत ना. सो जर वरचे कॉन्स्टंट वेगळे असतील, तर दोन्हीच्या वेव्हलेंथ सेम येणार का? नाही. सो जर मोमेंटम सेम असेल, तरच त्या दोन्ही वेव्हलेंथ सेम येणार आहे. कारण का? एच कॉन्स्टंट असतो, एच दोन्हीचा सेम असतो. आणि पी जर सेम आले, तरच वेव्हलेंथ सेम येणार. म्हणजे काय येणार? ऑप्शन नंबर सी, मोमेंटम सेम असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. If the kinetic energy of free electron double, is de Broglie's wavelength changes by factor. फॉर्म्युला माहिती आहे. सॉरी, de Broglie's wavelength is h by रूट 2m into e. ही e म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी. सो सांगितलं काय आहे? इफ कायनेटिक एनर्जी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन डबल, एनर्जी डबल केली, एनर्जी डबल केली, इथं काय आहे? लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट, या इक्वेशन नुसार. सो एनर्जी जर डबल केली, तर वेव्हलेंथ कितीच्या फॅक्टरने चेंज होणार? 1/√2च्या. कसं काय? करून बघा. लॅम्बडा 1/λ2 इज रूट E2/E1. रूट E2/E1. पहिली वेव्हलेंथ आपण लॅम्बडा घेऊया. आणि दुसऱ्या वेव्हलेंथला आपण λ2 म्हणूया. ते आपली सेकंड फॅक्टर काढायचा. फॅक्टर आपल्याला काढायचा म्हणजे रेशो आपल्याला काढायचा. आणि पहिली एनर्जी काय केली? एनर्जी डबल केली. सो पहिली एनर्जी जर ई असेल, तर सेकंड एनर्जी काय येणार? 2 येणार, दुसरी एनर्जी. राईट? सो ह्या ई ला, हा ई गेला, एनर्जी डबल केली आहे ना. सो लॅम्बडा अपॉन λ2 इज √2. सो लॅम्बडा 2 काय येणार? 1/√2 ऑफ लॅम्बडा. सो दुसरी वेव्हलेंथ काय होणार? 1/√2 टाइम्स होणार ओरिजिनलच्या. तेच आपल्याला काढायचं. कितीच्या फॅक्टरनं वेव्हलेंथ चेंज होईल? सो λ2 काय मिळाला? 1/√2 ऑफ लॅम्बडा, म्हणजे ओरिजिनलच्या 1/√2 टाइम्स लॅम्बडा झाला. म्हणजे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन. सो हे सुपर 30 क्वेश्चन्स होते ऑफ द टॉपिक ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. सो आतापर्यंत आपण 30 क्वेश्चन्स बघितलेत ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन आणि मॅटरचे. सो पुढचं सेशन लवकरच अपलोड होईल. आणि जर काही ह्याच्यामध्ये तुम्हाला शंका असतील, तर प्लीज तुम्ही कमेंट सेक्शन वरती कळवा. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांबरोबर सबस्क्राईब करा. राईट? सो आता इथून पुढं रेग्युलर व्हिडिओ अपलोड होतील. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड नाही करू शकलो. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो आता हा व्हिडिओ मी इथे एंड करतोय.